श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. घरामधील नातेसंबंध टिकून राहण्यासाठी, घरामध्ये शांतता राहण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये पैसा येण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी कशी नांदेल याच्याबद्दलचे उपाय सांगत असते. आपण सर्वजण घरामध्ये रोज संध्याकाळी किंवा सकाळी कापूर जाळतो. तर ह्याच कापराचा उपयोग आज आपण जाणून घेणार आहोत, जेणेकरून काय होईल, पहिलं तर घरातील जे नातेसंबंध आहेत, कुटुंबातील जे नातेसंबंध आहेत ते सुधारण्यासाठी मदत होईल. दुसरं म्हणजे पैसा येण्यासाठी मदत होईल आणि तो पैसा टिकण्यासाठी सुद्धा मदत होईल. तर कसं करायचा हा उपाय आणि कोणता असणार हा उपाय? आपल्या घरामध्ये असतो शुद्ध कापूर. शुद्ध कापूर म्हणजे कोणता? भीमसेनी कापूर. आणि जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तरी चालेल, पण शक्यतो भीमसेनी कापूरच तुम्ही वापरू शकता किंवा वापरायचा आहे. भीमसेनी कापूर आपण जाळतो, ज्यावेळेस आपण कापूर घरामध्ये जाळतो, प्रज्वलित करतो, त्यावेळेस घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येते. पण हा जर कापूर डिस्पोजर म्हणून असतं, म्हणजे कापूर दाणी भेटते मार्केटमध्ये, जी इलेक्ट्रिक सुद्धा असते, ती तुम्हाला लावायची आहे. त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर टाकायचं आहे. भीमसेनीचा कापुराचा सुगंध आपल्या घरामध्ये दरवळतो आणि सगळीकडे पसरतो. रोज संध्याकाळी तुम्हाला भीमसेनी कापूर लावायचा आहे. ज्यावेळी सुगंध घरामध्ये पसरतो, दरवळतो, त्यावेळेस घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जाते, पण माता लक्ष्मी त्या सुगंधाकडे आकर्षित होते आणि घरामध्ये नातेसंबंध सुधारतात आणि पैसा येण्यासाठी मदत होते आणि पैसा टिकण्यासाठी सुद्धा मदत होते. खूप छोटासा उपाय आहे, करून बघा. कधी चालू करायचं आहे, कधी शेवट करायचं आहे असं काही नाही, वेळेचं बंधन नाही. शक्यतो सकाळी आणि संध्याकाळी करायचं आहे आणि कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता आणि रोज करायचं आहे. ह्याचा फरक 100% जाणवतो. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.